गुड मॉर्निंग. कसे आहात तुम्ही? बरे आहेत ना? चला तर मग सुरुवात करूया नवीन दिवसाची, नवीन सुरुवात. मित्रांनो, आज आहे रविवार आणि रविवार असल्याकारणाने आम्ही आज लेट उठलो आणि लेट उठलो तर सगळ्या गोष्टी लेटच होतात, कारण कामं आमची असेच पेंडिंग आहे. तर एक एक कामं आम्ही आवरतो आहे. आणि साई पण आज थोडा उशिराच उठला. आम्ही उठून गेलो होतो, साई झोपलेलाच होता. रात्री ना साई नुसता त्रास देतो. लवकर झोपला ना तर असं 11 11:30ला असं उठून जातो आणि लवकर झोपत नाही. मग रडत बसतो, त्रास देतो, असं करत राहतो आणि मग त्याच्यासोबत आमची पण चिडचिड होऊन जाते. असं आहे. मग तो जेव्हा झोपेल तेव्हाच आम्हाला पण झोप लागणार, असं आहे. तर मित्रांनो, साई आता आहे ना पुढच्या रूममध्ये टी व्ही बघतोय आणि आमचं तर कामं चालू आहे. माझी लहान देराणी आलेली आहे, ती आहे रूममध्ये, कारण तिला पण बोलवून घेतलं. माझ्या एकटीकडनं होत बी नाही आणि साई पण त्रास देतो ना, म्हणून. मग आता ती घरामध्ये आहे. आताच तिने झाडू वगैरे मारलं आणि मी जे भांड्यांचं रॅक ठेवायचं असतं ना ते पुसून घेतलं. अजून आमच्या आंघोळी बाकी आहेत. मम्मी पप्पांची होऊन गेलेली आहे, साईची पण बाकी आहे. तर आता पहिले आहे ना आम्ही स्वयंपाक करून घेऊ, कारण मम्मीला लवकर लागतं जेवायला. तर आज आम्ही बिर्याणी बनवणार आहे आणि मम्मीसाठी साधंच बनवणार आहे, कारण जास्त तिखट नाही सांगितलेलं आहे आणि तेलकट पण नाही सांगितलेलं आहे. तर मम्मीला साधं बनवून देऊ, कारण तुम्हाला तर माहितीच आहे मम्मीचं डोळ्यांचं ऑपरेशन झालेलं आहे. तर त्यांना तेलकट वगैरे, आंबट आणि तिखट वगैरे जास्त असं खायला नाही लावलेलं आहे. तर एकदम साधं बनवून देतो आम्ही त्यांना. चला मग, आता मी 2 पोळ्या टाकून देते मम्मीसाठी. पहिले पीठ मळून घेते. पोळ्या करून घे, हे बागतं तोपर्यंत आता पीठ मळून घेते मी. चिकन धुते. या रूममध्ये सपनाने ना झाडू मारून घेतलं होतं व्यवस्थित स्वच्छ, आणि बेडशीट वगैरे चेंज केली. इकडे साई बुटं टाकून गेलेलं आहे, त्याचे चप्पल इकडे तिकडे फेकतो, नुसता पसारा करतो. मित्रांनो, इथे ना 4 कांदे घेतले होते बिर्याणी बनवण्यासाठी, आणि आमचे जे भाडेकरू आहे ना ते काल आले. तर त्यांच्याकडचे जे रसगुल्ले असतात ना ते घेऊन आले आमच्यासाठी. आणि इकडे सपनाने चिकन धुवून घेतलेलं होतं. लसूण पण सोलायचं होतं, पण ते पण बाकी होतं. आता मी चिकन इकडच्या साईडला ठेवून देते आणि मी ना पोळ्या बनवून घेते. पोळ्यांचं पीठ मळून ठेवलेलं होतं मीने. हे कांदे ना बाजूला ठेवून देते, पोळ्या बनवून घेते.
तुम्हाला पहिले आहे ना साई. बाबा कधी बघून घेतो का या कोपऱ्यातल्या वस्तू? उंदीर, उंदीर मामा. साई काय करतोय रे? बाया ए भाऊ नको ना रे. ठेवलेलं बरोबर बघून घेतलं. आमचा वाढवा काम का बरं करतो रे? उपरामा मेकरोय ते खाय पिणे होलं. आपू पाय मेकता जातो जे बरोबर देखले तो रे. काम करतोय का तू? चीर 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 ने चीर ना सब चीर चीर. हां बोल. काम कर अभी घर पे बैठ के. हां तेरा तू हंसना भी बंद कर दे. वैसे इतना गुस्सा आता है. हाँ कैसे देख रहे तू? काय करतोय रे? हाँ ए साई, पोड़ी का पोड़ी 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 पोड़ी. साई नहीं ये दे. ओय कुठे बघतोय? रोटी खाना. इथे पाणी खेळत होता. साई हे बघा दरवाजा लावून घेतला त्याने. सपना इकडे ये. नळ चालू करून आता पाणी टाकतोय तो. चला उठा. अजून कुठे? आता हे पाणी पाहिजे का तुला खेळायला? कोणतंच पाणी ठेवत नाही. आता याला वरती ठेवून देते. चला चला घरात चला. चल. सगळी कोथिंबीर पण फेकून दिली, कढीपत्ता फेकून दिला. वरती ठेवून दिली पोळ्या. पोळ्या बनवून झाल्या माझ्या. आता मम्मीसाठी ना अंडे बनवून देते. अर्धी चम्मच तिखट टाकेल आणि एकदम साधा सिंपलच बनवेल. मम्मीला मग चपातीसोबत खाता येईल. आम्ही आमच्यासाठी बिर्याणी बनवतोय. सपना आहे ना बिर्याणी बनवते. मी मम्मीसाठी 2 पोळ्या बनवून दिल्या. आता 1 अंड्याची भाजी बनवते. कारण बिर्याणी म्हटल्यावर ते पूर्ण मसालाच राहील ना, तर मग तिखट लागेल म्हणून. लसूण संपून गेले तर आता लसूण सोलून घेते मी भाजी बनवण्यासाठी. ही मला बघून हसते. ही कार्टून आहे बरं का. येडी मैना, येडी मैना. ही माझी लहान देराणी आहे. आता मी भाजी बनवून घेते. तिचं काम आहे बिर्याणी बनवायचं. ती बिर्याणी बनवत राहील. माझं काम आहे भाजी बनवायचं मम्मीसाठी. कामं वाटून घेतले आम्ही दोघींनी मिळून. भाजी बनवण्यासाठी छोटा कांदा कापून घेते. कारण मम्मी पुरतच बनवायचं आहे ना, मग छोटा कांदा लागेल.
ह्याच्यात लसूण वाटून घेतलंय. लांबू टोमॅटो पण अर्धा टाकते मी. लवकर लवकर भाजी बनवून घेते कारण भरपूर टाईम होऊन गेलेला आहे. लाईटर ग काही सापडत नाही. किती तांदूळ गॅस लावला आता त्याच्यावर कढई ठेवली आहे. आता भाजी बनवते मी. थोडंसं तेल टाकते. नाही बाई, छान दिसते ना. तेल गरम झाले आता. कांदा, लसूण, शांत राहणारे असे आहे भीती आहे ना. मग बिर्याणी शेणाचं तेल टाकून करू बघे. हा दुखाई सकाळी अर्धा चम्मच 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 मारला. वद्दाई हे कशाला मी लसूणची चटणी कुठं करायचं. मावशी एवढं झालं. म्हटलं मी खुर्चीवर बसून काय करत होती, हे करायचं म्हणून लसूण सोबत होती ना, विसरून गेली. हा बघा आमचा पसारा मेन. सगळी कोथिंबीर टाकून दिली. बघा नुसतं इकडे तिकडे काढून फेकलेलं आहे. बाबा बघ ना, पूर्ण कोथिंबीर फेकून दिलेली आहे. कढीपत्ता पण त्याच्यात सगळं मिक्स करून दिले आहे. आपली अंड्याची भाजी बनवून झाली आहे. आता सपना त्याची बिर्याणी बनवते. बिर्याणी नको.
आता ती बिर्याणी बनवत बसेल. माझं काम झालं. हा बघा कसा नाटक करतोय. अच्छा. तिने भारी काय केलं मम्माने? मीने रागवलं म्हणून तिकडे सपनाजवळ जाऊन रागवलं तर लगेच कळतं बरं त्याला. लगेच तिच्याकडे गेला. काय पडलं? काय सगळी जाणणारी काय करतो म्हणून. आता बघ याचे पोंगे बघ फेकून दिला. खाली जाऊ दे, खाऊ दे. खाली टाकून एक एक उचलून खातोय आता. लहान मुलं तसे करतात ना. साई, ए साई इकडे बघ ना. तू लहान आहे. ओ अरे बापरे. हा काय करतं रे? एक्सरसाइज. आता आहे ना माझं काम झालेलं आहे. इकडे भांड्यांचा पण पसारा पडलेला आहे. कपडे आहे ना निरम्यामध्ये भिजवून देते. मांजरला वास आला वाटतं. का रे मांजरे, वास आला तुला? हा तुझं काय काम आहे इकडे? का रे तुला उठलं का सुटलं पाणी? दिसतं का रे खेळायला? आता इकडे पुढे लगेच माझ्या पुढे बाथरूम मध्ये काढलं तर आता इकडे येऊन बसला. आता कपडे आहे ना निरम्यामध्ये भिजवून देते. हो हा बघा काय पडलं रे साई? हा मग्गा पडला. आता हे कपडे आहे ना निरम्यामध्ये भिजवून देते. इकडे पोरं मागे खेळताय. आज संडे आहे तर पोरांना सुट्टी आहे ना. मस्त बाहेर इकडे एन्जॉय करताय. कारण झाडांची पण सावली आहे आणि ऊन पण लागत नाही काय नाही. असंही थंड वातावरण आहे सध्या. पोरांची तर मज्जाच आहे. हा बघा मेन काम तर याचंच राहतं. साऊ मांजर माऊ साई माऊ बघ माऊ. कुठे रे माऊ कुठे? जीभच बाहेर राहते याची तर. आता इतके दिवस आहे ना काढत नव्हता, आता परत काढायला लागला. पाणी खेळायला खूप आवडतं याला पाणी. मांजरकडेच बघतोय तो. साई कुठे गेली मांजर? साई मित्रांनो कपडे भिजवून झालेले निरम्यामध्ये. आता आहे ना मी साईला आंघोळ घालते. गिझर चालू करून देते. एकीकडे पाणी गरम होईल. याने नाही तर सगळं पाणी टाकून दिले. सगळं पाणी पाणी होऊन गेलेलं आहे.
इथं सगळं खाली पाणी करून दिलेलं आहे आणि तो पण आता पाण्यामध्ये खेळतोय. तर सगळे कपडे ओले करून घेतले आणि मी कपडे निरम्यामध्ये भिजवत होते तोपर्यंत. आता त्याला पण आंघोळ घालून देते, म्हणून मग त्याचे कपडे जे घातलेले होते ते पण मग निरम्यामध्ये भिजवून दिले, म्हणजे ते पण धुतले जातील आणि साईची आंघोळ पण होऊन जाईल. सपना आहे तर बिर्याणी बनवते तिकडे, म्हणून मग मी एक एक काम इकडं आवरून घेते. कारण आता जर कपडे भिजून ठेवले ना, नंतर मावशीला धुवायला चांगलं राहील. कारण लवकर भिजवून ठेवलं तर मग पटपट धुता येतात. आता कपड्यांना पण मावशी लावून घेतलेली आहे ना, कारण मम्मीचं ऑपरेशन झालं तर मग सगळे काम एकटीचं लोड येऊन जातात. त्याच्यामुळे मग लावून घेतलं मावशीला. जे आमच्याकडे भांडी घासायला येतात ना त्यांनाच लावून घेतलेले आहे. मग आता कपडे भिजून ठेवले, मग ते आल्यावर मग धुवून घेतील. आम्हीच जर कपडे धुवत राहिलं असतं ना तर आतापर्यंत केव्हाची आंघोळ पण होऊन गेली असते आणि कपडे पण धुवून झाले असते, अर्धे कपडे सुकून गेले असते. आता 12 वाजून गेले तोपर्यंत आहे ना मावशीचा पत्ता नाही आहे. अशीच करते म्हणून आहे ना, आम्ही काय गेलो होतं पहिले कपडे पण धुत होती ना, तर आम्ही आमचंच धुवत होतो. कारण कपडे सुकायचेच नाही ना, म्हणून मग त्यांना सोडून दिलं होतं. परत त्यांनाच लावलं. सपना आली होती बिर्याणीमध्ये मसाला किती टाकायचा असं विचारायला, कारण मी इकडे बाहेरच आहे ना, त्याच्यामुळे. आता साईला आंघोळ घालते आणि मग बोलते तुमच्यासोबत. तो घुसलेला आहे आता, बाथरूममध्येच घुसलेला आहे. त्याला पाणी खेळायला इतकं आवडतं ना, विचारूच नका तुम्ही. आता नळ चालू करून दे. नको ना बाबा, पाणी गरम होऊ दे ना. ऐकणारच नाही अजिबात. आपल्याला तर पाणी इतकं थंडगार आपल्याला वाटतं आणि याला तर काही वाटत नाही, नुसतं पाण्यामध्ये खेळत राहतो. साईला आंघोळ घालते आणि मग बोलते तुमच्यासोबत नंतर. साईची माझी आंघोळ झालेली. टिंगे टिंग. खरंच हे बघ मावशी, केसच नाही राहिले माझे. माझं thyroid आहे ना, त्याच्यामुळे जास्त गळतात. इकडे तर पहिले माझे केस मावशी एवढे होते, एवढे जा घेतले. काय टाकतंय? कोलगेट? लग्नामध्ये आता कोलगेट घासायचं तुला? तीत कुठे आहे? तीत दाखव. तीत कुठे आहे? हे कधी लावायचं का पाणी? पाणी पहिले पाणी लावायला पाहिजे. पाणी नाही लावत. डॉक्टरींना मला काय कडी फोन केला 7 वाजता. टीव्ही लावून दिला ना तुला? हा, कार्टून बघायचंय तुला? इथे की इथे नाही. हा, इथे. रिमोट काय कुठे आणि आपण कुठे बसलोय? मित्रांनो, अशा रीतीने ना आमचा स्वयंपाक झालेला आहे आणि मम्मीचं जेवण पण झालं आणि त्याच्यानंतर माझी आंघोळ पण झाली, साईची पण आंघोळ झाली. आता मावशी आलेली आहे, सपनाला तेल लावून देत आहे डोक्याला. तिला केस धुवायचे आहेत ना आज, तर मग केसांना तेल लावते ती. आता मावशी येतील कपडे धुवायला आणि साईला आहे ना टी व्ही लावून दिलेले आहे, तर साई टी व्ही बघतोय. त्याला पण खाऊ घालते मी थोड्या वेळाने. आणि आस्ता आंघोळ पण झालेली त्याची, तर मग तो झोपायची तयारी असेल त्याची. आता टी व्ही बघतोय तोपर्यंत त्याला काही झोप लागणार नाही. मग टी व्ही बघता बघता त्याला खाऊ पण घालून देते, मग नंतर झोपवते त्याला. ही बघ आपली बिर्याणी बनवून झाली. बिर्याणी खायची आता आपण. चटका लागेल बरं का साई? आम्हाला देतोय का काढून? काय साई? बाबा नको ना, सांगशील ना. टाकून देणार खाली. तुला देते मी, दे इकडे.
वाव. छाई तू कलीची खातो? आई हे जास्त खराब आहे का हा लिंबू? दुसरा वाला घे, नवीन. हे देख क्या. जुने काटलेट ना. पप्पांना बी देऊ का लिंबू? हा मसाला काढून घ्यायचा. तोंडातच घेऊन घ्यायचं. बिर्याणी खातोय साई. मित्रांनो, बिर्याणी छान झाली आहे आणि थोडीशी तिखट पण झालेली आहे, पण एकदम छान झालेली आहे. हे बघू शकता, मी बिर्याणी खाते. या तुम्ही पण बिर्याणी खायला. साईचं पण खाऊन झालेलं आहे. आता साई बाहेर गेलाय. तिखट लागत होतं तरी सुद्धा खात होता तो. एकीकडे त्याची टीव्ही चालू आहे आणि तो बाहेर जाऊन बसलेला आहे. या मग बिर्याणी खायला. आता आहे ना, त्याला झोपायचंय. झोक्यात टाकून दे त्याला. झोक्यात टाकून दे. कारण सकाळचा उठला तसं झोपलाच नाही ना, तर मग आता त्याला झोप लागलेली आहे आणि त्याचं खाऊन पण झालेलं आहे बिर्याणी. सकाळी ना दूध घेतलं होतं त्याने, त्याच्यानंतर केळी खाल्ली होती, चिक्कू पण खाल्ला आणि आता बिर्याणी खाल्ली. तर आता त्याला झोपून देतो. सपनाचं झालं जेवण, मग आता ती झोका देते त्याला. चला मग मी बिर्याणी खाऊन घेते आणि मग बोलते तुमच्यासोबत नंतर. मित्रांनो, अशा रीतीने आपलं जेवण झालेलं आहे आणि सगळे भांडे ना इकडे भिजवून ठेवले. आता जेवण करून आता पाणी पिलं मी आणि सपना आहे तर साईला झोका देते, त्याला झोपवण्याचा प्रयत्न करते आणि तो काय करतो, झोक्यामध्ये बसून गेलेला आहे आणि गप्पा मारतोय आणि मग अशी रडत होता झोपण्यासाठी. तर आता त्याला झोक्यामध्ये बसवलं आणि तो बसलाय मस्त आणि ती झोका देते. झोपायचं सोडून गप्पा मारतोय. तर आता सगळ्यांचं जेवण झालेलं आहे. मग म्हटलं मावशी कपडे धुवून गेले आता दुसऱ्या घरी. मग आता आमचे जेवढे भांडे आहेत ते सगळे भिजवून ठेवले, म्हणजे ते दुसऱ्या घरीचे कामं करून येतील तोपर्यंत भांडे भिजत राहतील आणि मग घासून घेतील त्या. आणि इकडे मांजर हड्डी या खाते, हड्डी. तर मित्रांनो, आता सगळ्यांचं जेवण झालेलं आहे. साई पण आता सपना त्याला झोपवते आणि मम्मींचं पण सगळ्यांचं जेवण झालं. तर आता ते सगळे झोपलेले आहेत, आराम करताय. आणि मम्मींचं तर डोळ्यांमध्ये एक तासाने ना ड्रॉप टाकावं लागतं, त्याच्यामुळे मग ते काय झोपलेलेच राहतात. आणि 1 तास झाला का लगेच दुसरा ड्रॉप, असे 2 ड्रॉप आहेत, पण एक तासाने टाकावं लागतं. तर मग ते आता उद्या जातील ते दवाखान्यात, मग डॉक्टर परत टायमिंग बदलवतील असं आहे. आता ऑपरेशन झालं तेव्हापासून मग 6 वेळेस टाकायला लावलं होतं 2 ड्रॉप आणि एक तासाने टाकायला लावलेलं होतं. तर जसं 10 वाजेपासून सुरू करून देतो तर रात्री 9 वाजेपर्यंत ड्रॉप कंटिन्यू चालू राहतात एक तासाने. तर आता 1 वाजता टाकलेलं होतं, आता 2 वाजता परत 1 टाकू. असं मी तर दुपारी झोपत नाही, त्याच्यामुळे माझं काय लक्षात राहतं 1 तासाने टाकायचं ड्रॉप. आता उद्या डॉक्टर काय सांगतात ते बघू, 6 वेळेस टाकायचं आहे का
किती वेळेस टाकायचं ते, कारण टायमिंग बदलत राहतात ना. कधी आता पहिले 6 वेळेस टाकायला लावतात, त्याच्यानंतर 4 वेळेस असं करून मग नंतर मग 1 महिन्यानंतर मग ते सांगतील टाकायचं आहे किंवा नाही आहे ते असं. तर मित्रांनो, आता मी इथेच थांबते आणि बोलते तुमच्यासोबत नेक्स्ट व्हिडिओमध्ये. आणि असं पण तर सगळ्यांचं जेवण झालेलं आहे, आता थोडे वेळ आराम करू. सगळं आमचं आवरून झालं, त्याच्यामुळे आता मी इथेच थांबते आणि बोलते तुमच्यासोबत नंतर. तर मित्रांनो, तुम्हाला जर माझे व्हिडिओ आवडत असतील तर माझ्या व्हिडिओला लाईक करा, कमेंट करा आणि माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.